नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभेचं हे निवडणूक आहे आणि देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. त्यातले जवळजवळ 4 टप्पे पूर्ण झालेले आहेत. आता उर्वरित 3 टप्प्यावरील निवडणूक बाकी आहे. त्यासाठी प्रचार आहे. राजकीय नेते आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करतात. ते मोठ्या प्रमाणामध्ये 2 आघाड्यांवर प्रचार होतोय. एक भारतीय जनता पार्टी प्रणित NDA आणि एक नरेंद्र मोदींच्या विरोधात जे काही 27-28 पक्षाचं अलायन्स झाले, विशेषतः काँग्रेस आणि बाकीचे जे काही TMC असेल, RJD असेल, केजरीवालांचा आम आदमी पक्ष असेल, शरद पवारांचा नवीन जो काही शिल्लक राष्ट्रवादी असेल, शिल्लक उबाटा सेना असेल, स्टॅलिनचा पक्ष असेल किंवा अन्य जे छोटे मोठे पक्ष आहेत, या सगळ्या गोष्टी आपण माध्यमात, प्रसार माध्यमांमध्ये बघत असतो. त्यातच नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा देऊन टाकला. आता 400 पारचा त्यांनी नारा दिला तो खरं तर NDA म्हणजेच आता भारतीय जनता पार्टी प्लस भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले अलायन्स आहे. आता जेवढे पक्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढतात त्याच्यापेक्षा जास्त पक्ष नरेंद्र मोदींबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्समध्ये आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी विरुद्ध सगळा विरोधक किंवा सगळा विपक्ष अशी काही भूमिका नाही आहे. देशातील चांगले पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर युतीमध्ये सुद्धा आहेत. त्याच्यामुळं असं कुठेही वेगळी काही भूमिका किंवा जे काही माध्यमांमध्ये, मीडियामध्ये दाखवलं जातं की नरेंद्र मोदींविरुद्ध अख्खा विपक्ष, असं नाही आहे. अनेक पक्ष नरेंद्र मोदींबरोबर आहे. अनेक स्वतंत्र पक्षांना सुद्धा वाटतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे. नरेंद्र मोदींची 10 वर्षाची कारकीर्द चांगली होती, याच्यापेक्षा ती चांगली व्हावी याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र विचाराचे पक्ष त्यांची सुद्धा भूमिका आहे की नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान देशाला लाभला ही भाग्याची गोष्ट आहे. आणि अजून 5 वर्ष नरेंद्र मोदींनीच या देशावर किंवा या देशाची सत्ता हाकावी आणि उर्वरित जी काही स्वप्न नरेंद्र मोदींची असतील किंवा भारतीयांची असतील, 140 कोटी जनतेची असेल, मग जे काही आर्थिक सुधार असतील, विकसित भारत बनवायचा असेल, खरं तर नरेंद्र मोदींनी 2047 या स्वातंत्र्य जे देशाला मिळाले त्याच्यानंतरचं जे 100वे साल आहे, या 2047 मध्ये भारत देश एक महासत्ता असेल आणि भारत देश हा विकसित झालेला असेल. जगामध्ये ज्या काही महासत्ता आहे किंवा जे काही विकसित झालेले देश आहे, आपण जे देश बघायला कधी कधी फॉरेनला या देशांकडे जाण्याचा उद्देशच आहे का इथं काहीच कमी नाही. यांचा विकास टोटली 100% झालेला आहे. अशा देशांमध्ये 2047 मध्ये भारत पदार्पण करू शकेल असं स्वप्न नरेंद्र मोदी बघतात आहे.
मग त्यांनी 400 पारचा नारा देऊन टाकला. आता हा 400 पार तसं पाहिलं तर 2019 मध्येच नरेंद्र मोदींनी 400 पार केलेले. 303 खासदार नरेंद्र मोदींचे भारतीय जनता पार्टीचे पक्षाचेच होते आणि मग NDA मिळून ते जवळजवळ 353 होते. आणि राज्यसभेमध्ये किंवा कुठलं विधेयक पास करताना लोकसभेमध्ये कधी कधी नरेंद्र मोदींना 400 मतं पडलेले. मग आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींची पार्टी असेल, त्यांनी नरेंद्र मोदींना कायम साथ दिलेली आहे. आणि ओरिसामधील बिजू जनता असेल, जनता दल, हे नवीन पटनायक यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना कायम साथ दिलेली. अनेक छोटे मोठे किंवा अपक्ष जोडून नरेंद्र मोदी 400 पार 2019 ते 2024 मध्येच झालेले. पण आता बोलता बोलता त्यांनी 400 पारचा एक नारा देऊन टाकला की 370 भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येतील आणि आम्ही NDA मिळून 400च्या वरती आमचे खासदार निवडून येतील. भारत स्वतंत्र झाला आणि या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू झाले. ते निवडणूक प्रक्रिया करून नाही, ते असेच झाले. 1952 मध्ये निवडणूक झाली, त्याच्यात सुद्धा पंडित नेहरूंना 400 वगैरे काही खासदार निवडून आले नाही. तर आतापर्यंत 2024 पर्यंत एकदाच ही परिस्थिती 400 पारची आलेली आहे, ती म्हणजे 1984 झाली. आता 1984 झाली, ही परिस्थिती येण्याचं काय कारण आहे? देशाच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजींची हत्या झाली आणि ती एक सहानुभूतीची लाट या देशामध्ये निर्माण झाली. राजीव गांधींचा जे काही राजीव गांधींना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सहानुभूतीची लाट देशामध्ये आली. इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झालेला आहे. इंदिरा गांधींना सुद्धा काही दिवस आपलं सरकार गुंडाळावं लागलेलं आहे, पण केवळ त्यांची हत्या झाली आणि एक सहानुभूतीची लाट देशामध्ये उसळली. याचा फायदा काँग्रेसने घेतला आणि 415 खासदार काँग्रेसचे राजीव गांधींचे या संसदेमध्ये काँग्रेसचे निवडून आले. याच्यानंतर ते आजपर्यंत आले नाही. 2024 आणि 1984 या निवडणुकींची तुलना जर केली तर 2019 आणि 1984 या गोष्टीचं एक बारकाईने आपण कुठल्या राज्यामध्ये कोणाला किती कशा जागा निवडून आल्या याचं जर आकलन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील की जर 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला केरळमध्ये एक जागा आली नाही, तामिळनाडूमध्ये एक जागा निवडून आली नाही, आंध्रामध्ये एक जागा निवडून आली नाही आणि तेलंगणा जे आंध्रामधूनच जे काही डबल राज्य तयार झाले, इथं काही 4 जागेच्या वर भारतीय जनता पार्टी गेली नाही आणि ओडिसामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. हे जे 2-4 राज्य म्हणजे दक्षिणेमध्ये कर्नाटक जर सोडलं तर या बाकीच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स 0 आहे जवळजवळ. आणि 1984 मध्ये राजीव गांधींना
सगळ्यात जास्त खासदार केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रामध्ये थोडेफार कमी होते, पण ह्या तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये जवळजवळ 100% खासदार हे काँग्रेसला निवडून आले होते आणि आंध्रामध्ये सुद्धा ते काही कमी नव्हते. आता त्यावेळची परिस्थिती 1984ची परिस्थिती उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी किंवा योगीजी यांना जे समर्थन आज आहे 2014, 19 आणि आता 2024 मध्ये मिळतंय, त्याच पद्धतीचं समर्थन या गांधी नेहरू घराण्याला उत्तर प्रदेशात होतं. बिहारमध्ये तीच परिस्थिती होती. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसची परिस्थिती त्यावेळेस जबरदस्त होती आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 16-17 सीट काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या. आज काँग्रेसची काय परिस्थिती आहे? पश्चिम बंगालमध्ये 1 सीट सुद्धा निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे. बिहारमध्ये त्यावेळेस अक्षरशः 38 सीट काँग्रेसचे निवडून आले होते. आज काँग्रेसचं एखादं सीट तरी बिहारमध्ये निवडून येईल का? तेव्हा तुलनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी 2019 मध्ये जवळजवळ ह्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. आजची परिस्थिती आपण उत्तर हिंदुस्थान, पश्चिम हिंदुस्थान आणि पूर्वेचा हिंदुस्थान हा जवळजवळ नरेंद्र मोदींनी 2014, 19 आणि 24ला सुद्धा व्यापलेला राहील. इथं कुठेही सीट कमी मिळणार नाही. आता आपल्याला 2 राज्याच्या बाबतीत जी काही भूमिका बोलायची आहे, बिहार आणि महाराष्ट्र, ती पुढे आपण बोलू. पण या दक्षिणेमध्ये आजही भारतीय जनता पार्टीला सीट मिळाल्या नाही. त्या जर केरळामध्ये आणि तामिळनाडूमध्ये जर अपेक्षापेक्षा जास्त कदाचित जर इथं भारतीय जनता पार्टीला यश आलं आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या 18 जागा आहेत त्या जर 18च्या 35-36 झाल्या आणि बिहारमध्ये जर ज्या 40 लोकसभा मतदारसंघ आहेत, इथं 2019 मध्ये 39 जागा निवडून आल्या होत्या, त्या जर जशाच्या तशा रिपीट झाल्या 39 आणि महाराष्ट्रामध्ये 41 जागा 2019 मध्ये आल्या होत्या, 2014 मध्ये ह्या 42 होत्या. आताची परिस्थिती अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये थोडीफार जी काही उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्षाचे वाटोळे झाल्यामुळे यांच्याबद्दलची काही थोडीफार सहानुभूती आहे. काही लोकांचं असं मत आहे की पक्ष फुटले त्याच्याशी काही मतलब नाही, पण यांचे पक्ष निशाण पार्ट्या ज्या काही भारतीय जनता पार्टीने, आता भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये किती रोल आहे किती नाही, पण लोकांचं असं मत आहे की हे लोक जायला काय कोणाचं काही मत नाही, पण यांच्या ज्यांनी या पार्ट्या किंवा यांच्या काही स्वतःच्या प्रॉपर्ट्या ज्या काही एकनाथ शिंदेनी लुटल्या, अजित पवारनी लुटल्या आणि हे एकदम आता निर्वासित झाले, आश्रित झाले. कोण म्हणते ती शरद पवारची राष्ट्रवादी होती, कोण म्हणते ती स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना होती, मग हे मालक होते. आता मालकांकडून पार्ट्या काढून घेतल्यामुळे लोकांना सहानुभूती निर्माण झाली. खरं तर अशा पार्ट्या, पारिवारिक पार्ट्या देशामध्ये फक्त देश लुटण्यासाठी असतात. या पारिवारिक पार्ट्यांना लोकांनी स्थानच दिलं नाही पाहिजे. आता महाराष्ट्रात जी काही 41ची काही लोकसभेच्या जागा निवडून आल्या होत्या, तेवढी जर परिस्थिती आता राहिली किंवा बिहारमध्ये राहिली आणि या पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती डबल झाली
आणि दक्षिणेकडून जर चांगला प्रतिसाद जर मिळाला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा 400 पारचा हा नारा ॲक्च्युअली खरा होऊ शकतो। पण जर दक्षिणेतून जर चांगला प्रतिसाद मिळाला नाही किंवा महाराष्ट्रातून जर काही मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांची सहानुभूती काही उठली किंवा बिहारमध्ये जे जेडीयूचं प्रदर्शन किंवा नितीश कुमारांचं झालेली ही प्रतिमा दल बदलू त्याच्यामुळे जर एनडीएला इथं फटका बसला कमी होऊ शकतात का याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह राहील। पण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील हे सुद्धा अख्ख्या देशाने मान्य केले, विरोधी पक्षांनी मान्य केले। नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा देऊन एक चर्चा सेट केली। विरोधी पक्ष म्हणताय आम्ही यांना 400 पार जाऊ देणार नाही आणि नरेंद्र मोदी म्हणताय आम्ही 400 पार जाणार आहे। या चर्चेतच विरोधक अटकू नये। विरोधक स्वतः काही म्हणतच नाही की आम्ही 100 वर जाणार आहे, 150 वर जाणार आहे, आमचं सरकार येणार आहे, आमचा पंतप्रधान होणार आहे, आम्ही देश चालवणार आहे, असं काहीही बोलत नाही। विरोधक म्हणतात आम्ही नरेंद्र मोदींना 400 पार जाऊ देणार नाही। 300 पार होतील, 350 पार होतील, कदाचित 400 पारही होतील। पण विरोधक कुठेही असं म्हणत नाही की नरेंद्र मोदी हारणार आहेत, नरेंद्र मोदींचा पराभव होणार आहे, राहुल गांधी पंतप्रधान होणार आहे की अजून कोणी होणार आहे असं कुणीही म्हणत नाही। चर्चा फक्त इतकीच आहे 400 होतील की 400च्या आतमध्ये राहतील एवढीच सेट झाली आणि येणाऱ्या 4 तारखेला या सगळ्या गोष्टीचा निकाल लागेल। देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणारे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। 400 होतील नाही तर 390 380 होतील, यापेक्षा काही वेगळं होणार नाही। हे सुद्धा तितकंच खरं आहे। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।